ज्या प्रकारे राज ठाकरेंचा मुलगा व्यक्त झाला, जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार. जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार. हे कोणतं शिक्षण आहे? राज ठाकरेचा मुलगा वडील अगदी म्हणजे बऱ्याच वेळेस राज ठाकरेंचे दोन बाजू असतात. बऱ्याच सूचना असतात तर बऱ्याच चुका असतात आणि लोकशाहीमध्ये चुकाही म्हणल्या जातात. परंतु ही कोण मारणार प्रोवोकेशन आहे, प्रोवोकेट करत आहे. आणि त्याच प्रोवोकेशन मध्ये माननीय संजू निरुपम साहेबांच्या गाडीची नुकसान केलेलं आहे. शहानीची जजमेंट सुप्रीम कोर्टची स्पष्टपणे सांगते प्रोवोकेट करणारा तेवढाच मोठा आरोपी आहे. आणि मग संस्कृतीचा वात्रटिकेतून जर म्हणलं बुरखा ओढून घेणं, ते संस्कृतीचा तशा प्रकारचा बुरखा फाडण्यात येईल. हे बिलकुल चालणार नाही, हे खपवून घेतलं जाणार नाही. हा पोरगा कोण आहे मला माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे हा आरपीआयच्या एका कार्यकर्त्याकडे पूर्वी काही काळ शिकला आणि त्याच्यानंतर हा हुकला आणि इकडे येऊन हा बाष्कळ झाला. हे ऐका. तो जर एक औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदर मध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. मराठी सत्तेच्या वरून सांगितलं की 15 लाख रिक्षावाले आंदोलन. तो जर एक औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदर मध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. आता मला हे विचारायचंय, रश्मीताई, शर्मिलाताई, हे बाप मोजण्याचे अधिकार कोणत्या संस्कृतीत मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये दिले जातात?